रायगढ़ जिले में एक ही छत के नीचे 2 से 5 फरवरी तक आप प्रॉपर्टी खरीद सकते हो, क्योंकि रायगढ़ में इस साल 7वां बीएनएम का आयोजन किया गया है। इस एग्जीबिशन में कई कंपनियों ने सहभाग लिया है, जिसमें डीडीएसआर बिल्डर्स और डेवलपर्स भी शामिल है। डीडीएसआर बिल्डर्स और डेवलपर अपने नाम के अनुरूप गुणवत्तापूर्ण परियोजना के साथ नवी मुंबई के क्षितिज का विकास कर रहे हैं। व्यवसाय में डीडीएसआर के 5 वर्षों ने ऐसे घर की तलाश कर रहे ग्राहकों की आकांक्षाओं से जुड़ने, पहचानने और सहानुभूति रखने में मदद की है, जो न केवल उनकी प्राथमिकता को पूरा किया है बल्कि बजट भी है। इनकी पूर्ण परियोजनाएं जैसे शिव महिमा आंगन, श्री अर्पण, श्री साई, श्री महागणपति, साई आशीष, श्री सिद्धि विनायक ग्राहकों की अपेक्षाओं से पूरी प्रदान करने के इनके मूल्य की गवाही देती है। नमस्कार। आज बीएनएम रायगडने खांडेश्वर स्टेशनच्या समोर आज बिल्डरांना एकत्र करून जो हे एक्झिबिशन भरवलं त्याबद्दल बीएनएम रायगडचं आभारी आहे आम्ही, आणि त्याच्यामध्ये तुमचंही आभारी आहे की तुम्ही आम्हाला कव्हरेज करता, कस्टमरपर्यंत घरोघरी नेऊन पोचवता, त्याबद्दल मी पत्रकार समितीचं पण आभारी आहे। सर्वप्रथम मी कस्टमरांना आवाहन करतो की आम्ही नवी मुंबईमध्ये कामोठा, कळंबोली, पनवेल, शिऊर, सानपाडा, खारघर, जुईनगर स्टेशनच्या समोर वेगवेगळे प्रोजेक्ट मी आज एक्झिबिशनमध्ये मांडलेले आहेत। मार्केटपेक्षा 10 ते 15% डिस्काउंट पण आहे एक्झिबिशनमध्ये। तुम्ही या, आमच्या स्टॉलला व्हिजिट द्या, तुमच्या स्वप्नातलं घर बघा, निवडा आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर देण्याचं काम आमची डीडीएसआर कंपनी नक्की करते। एकंदरच काय काय तुमच्या डीडीएसआर कंपनीतर्फे ॲम्युनिटीज वगैरे ग्राहकांना दिल्या जाणार आहे? ॲम्युनिटीज आमचे आता खांदा कॉलनीमध्येच आम्ही एक नवीन प्रोजेक्ट चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये गार्डन, क्लब हाऊस, जिम, इंडोर गेम, सोसायटी ऑफिस, स्विमिंग पूल, चिल्ड्रन स्विमिंग पूल आणि ट्रॅक पण आहे चालण्यासाठी। या सर्व ॲम्युनिटीज आम्ही आमच्या 90% प्रोजेक्टमध्ये कंपल्सरी केलेली आहे। सर्वप्रथम बीएनएम रायगड पूर्वाश्रमीचं कामोठे असोसिएशन यांनी आजचा हा एक्झिबिशन या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ते एक्झिबिशन अश्विनभाई आणि बाकी सर्व विकासक जे आहेत यांनी अतिशय मेहनतीने केलेलं आहे। या एरियाचं महत्त्व आपल्याला माहिती असणं पहिले गरजेचं आहे। हा एरिया म्हणजे मुंबई हे फायनान्शियल हब आहे देशाचं, आणि इथला 40% जो टर्नओव्हर आहे तो जो टॅक्स आहे तो या मुंबईमधून शासनाला, केंद्र शासनाला मिळतो। आणि एवढं मोठं फायनान्शियल हब असताना याच्या सर्वात जवळचं शहर म्हणजे नवी मुंबई, आणि नवी मुंबई एअरपोर्ट या ठिकाणी येतं आहे। एअरपोर्टच्या 25 किलोमीटर परिसरामध्ये वेगवेगळ्या ऑथॉरिटीज अपॉइंट करण्यात आल्या आहे शासनातर्फे, जसं सिडको, नैना, MSRDC, पनवेल कॉर्पोरेशन, त्याचबरोबर आता MMRDA, खोपटा टाउनशिप, अशा विविध प्रकारच्या 9 विकास आराखडे या ठिकाणी तयार करण्यात येत आहेत, जेणेकरून या एरियाचा विकास जास्त होईल। त्याचबरोबर केंद्र शासनाने या ठिकाणी 1 लाख कोटीचं जे मोठं दिल्ली मुंबई कॉरिडॉर आहे तो सुद्धा या पनवेलमधून जातो। या ठिकाणाहून जो पुण्याचा एक्सप्रेसवे आहे तो या ठिकाणाहून जातो। त्याचबरोबर या एरियामध्ये रेल्वे 27 ते 28 प्लॅटफॉर्म असलेली रेल्वे स्टेशन हे पनवेल क्षेत्रातलं आहे, आणि एअरपोर्टच्या सराउंडिंग एरियामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे असो, रस्ते असो किंवा आणखी काही इन्फ्रास्ट्रक्चर असो हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतं आहे। आणि मुंबईच्या सर्वात जवळ म्हणजे अटल सेतू या ठिकाणी झालेला आहे। मुंबईमध्ये जे दर आहेत आणि इथले दर आहेत ते आज इथला फरक दिसतो आहे, परंतु काही वर्षामध्ये दरवर्षी 1% म्हणजे 10 वर्षात 1 पट म्हणजे जवळपास 10 वर्षात 10 पट या ठिकाणी किंमत वाढेल, 5 वर्षात 5 पट किंमत वाढेल। एवढं मोठं डेव्हलपमेंट या एरियामध्ये चालू आहे, आणि आत्ता कोणीतरी जर इन्व्हेस्टमेंट करेल तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा आहे। कारण पूर्वी आम्ही या एरियामध्ये 4 लाख रुपयात घर विकत होतो, आज 1 BHKला, त्याच 1 BHKला 2.5 ते 4 लाखापर्यंत फक्त स्टॅम्प ड्युटी जाते, म्हणजे त्याच्या कितीतरी पटीने या ठिकाणी या रेट वाढलेले आहेत। मी सर्वांना आवाहन करेल की या एरियामध्ये आपण नक्की इन्व्हेस्टमेंट करा। आपण पाहून घ्या, टेंडर प्लॉट असतील, 12.5% प्लॉट असतील, 22.5% प्लॉट असतील, विविध टायटल तुम्ही पाहू शकता, कारण सगळे आता तुम्हाला रेरामध्ये रजिस्टर लोक मिळतात। मी ॲज अ रेराचा कन्सल्टंट म्हणून सांगतो की तुम्ही रेराच्या वेबसाईटवर जाऊन प्रत्येक प्रकल्पाचे कागदपत्र मिळवू शकता, तपासू शकता आणि खात्रीने आपलं घर घेऊ शकता, एवढं मी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।